नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण 1 वाटी गव्हाच्या पिठापासून मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी मस्त धिरडे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे छान बेटर तयार करून घ्यायचं आहे। तरी ते आपल्याला एकदाच पाणी टाकायचं नाही, नाहीतर गुठळ्या तयार होऊ शकतात। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे छान बेटर तयार करून घ्यायचं आहे। तर आता हे झाकण ठेवून आपण 10 मिनिटं मुरत ठेवूया। अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी शिल्पाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आता मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। तर इथं मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून, ते पण आपल्याला कांद्यासोबत फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून। आता यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं चांगलं। थोडीशी हळद, तरी ते आपल्याला हे भाजी जास्त मऊ करून घ्यायच्या नाही, थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर असं भाज्या परतून घेतल्यामुळे छान खमंग आपलं धिरडं तयार होतं। तर आता हे आपले ते बॅटर छान मुरलेलं आहे। आता यामध्ये आपण हे परतून घेतलेलं मिश्रण टाकूया। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोबी किंवा शिमला मिरची जरी थोडीशी टाकली तरी छान होईल, थोडीशी कोथिंबीर। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे थोडंसं घट्ट जर झालं बेटर तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही ॲडजस्ट करू शकता। तर इथे मी परत गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आता हे 1-2 चमचे टाकून आपल्याला जास्त पसरवायचं नाही आहे, थोडंसं जाडच ठेवायचं आहे। तर इथे ही धिरडं आपल्याला मीडियम गॅसवर 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही। तर वरनं थोडंसं तेल लावून घेऊया। आता पलटून घ्यायचं आहे आपल्याला हे। तर खालच्या साईडने पण आपल्याला 2-3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर इथे दोन्ही साईडनं मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। तर तुम्हाला अजून एक करून दाखवते मी। तर परत मी 2-3 चमचे बॅटर टाकून तसंच पसरून घेतलेलं आहे। थोडंसं तेल लावायचे
पलटी करून घेतले दुसऱ्या साईडने पण. तर आता हे पण आपलं धिरडं तयार आहे. आता हे काढून घेऊया आपण. तर इथे सगळे धिरडे करून झालेले आहेत. मस्त लागतं हे सॉस बरोबर. एकदा नक्की करून बघा. अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी शिल्पाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा.